आंबेडकर जयंती निमित्तानं एकता मिसळचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पुण्यातील स्टेशन परिसरामध्ये 10,000 किलोची मिसळ सध्या तयार करण्यात आलेली आहे। आयोजक आपल्याबरोबर आहेत। 10,000 किलोची मिसळ काय नियोजन? सर्व महामानवांना अभिवादन करण्यासाठी आणि सर्व जाती धर्म, सर्व पक्ष, सर्व मंडळ यांना एकत्र घेऊन माजी आमदार दीपक पायगुडे यांची संकल्पना आणि सर्व मंडळांचे पक्षाचे पदाधिकारी यांनी गेली हे वर्ष तिसरं वर्ष एकत्र येऊन ही मिसळ करण्याचं ठरवलं आणि हा यशस्वीरित्या सर्व जणांच्या सहकार्याने हा उपक्रम गेली 3 वर्ष सातत्याने राबवला जातो। त्यात 11 एप्रिलला महात्मा फुले जयंती, 14 एप्रिलला आंबेडकर जयंती आणि 1 ऑगस्टला अण्णाभाऊ साठे जयंतीला सारसबागेजवळ मिसळचं आयोजन केलं जातं। किती मटेरियल लागलेला, किती लोक येऊन जातात? आपण किती लोक येऊन जातात? आता कमीत कमी साधारण आता सकाळी 7ला चालू केलं होतं। आता साधारण एक 15,000 अनुयायी लोकांनी आता मिसळचा आस्वाद घेतलेला आहे आणि संध्याकाळपर्यंत साधारण 1 लाख अनुयायी सगळे येऊन आपल्या मिसळचा आनंद घेतील। काय संदेश द्यायचा? फक्त जनतेला एवढा संदेश द्यायचा आहे की जसं आम्ही एकता मिसळ म्हणून ही सगळी अशी तयार करतो तसं या मिसळप्रमाणे सर्वांनी असं एकत्रित यावं एवढीच आम्ही सगळ्यांना विनंती करतो। एकता मिसळच्या माध्यमातून हा संदेश देण्याचा हा सर्व उपक्रम जो आहे तो या ठिकाणी सध्या सुरू आहे। त्यामुळं अनेक अनुयायी या ठिकाणी येऊन या मिसळचा स्वाद घेतात आणि एक वेगळा संदेश पुण्यातून गेल्या अनेक वर्षापासून वेगवेगळ्या उपक्रमातून देण्याचा हा सगळा प्रयत्न आहे। कॅमेरामन किरण काजळेसह सागरवाड, साम टीव्ही, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।